नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारत भेटीवरती आगमन झालं होतं आणि त्यावेळेस राहुल गांधींनी त्यांची भेट त्यांची झाली नाही, होऊ दिली नाही, त्यांनी घेतली नाही किंवा ह्यांची इच्छा नव्हती. कारण काही सांगा, प्रत्यक्षामध्ये राहुल पुतीन भेट झाली नाही. आता खरं तर आंतरराष्ट्रीय विषय इतके गुंतागुंतीचे असतात, त्याचे प्रोटोकॉल असतात. समजा बाहेर देशाचा कुठला एखादा असा अतिशय उच्च पदस्थ असा राष्ट्रप्रमुख जेव्हा येणार आहे, तर त्याचा अगदी मिनिट टू मिनिट, सेकंड टू सेकंड सगळा कार्यक्रम ठरलेला असतो. कोण भेटणार, कसं भेटणार. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं उठून जर कोणी बोंब करत असेल की विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही भेटूच दिलं नाही, तर त्याचे दोन गोष्टी संबोधतात. नंबर एक, प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडून समजा ह्यांनी कार्यक्रम दिलेला आहे आणि रशियातल्या उच्चपदस्थांनी सांगितलं की नाही, ह्या व्यक्तींच्या भेटी आम्हाला नकोत. ही एक अडचण असते. दुसरी एक अडचण अशी असते की बाबा, जेव्हा एखाद्या राष्ट्राशी तुमचं काही चर्चा चालत असते, तेव्हा त्याच्या विरोधातले नकारात्मक असलेले जे घटक आहेत ते बाजूला ठेवले जातात. जसं आपल्या घरामध्ये पाहुणे येणार म्हणल्याच्या नंतर तुमच्या घरातले जे काही वादविवाद, भांडणे ते तुम्ही बाजूला ठेवता, किंवा ज्याचं त्याला ते मंजूर नाही त्या माणसालाच तुम्ही बाजूला ठेवता, दुसऱ्या खोलीत ठेवता, बाहेर जायला सांगता. सरळ साधी गोष्ट. राहुल पुतीन भेट न होण्यामध्ये सरळ समोर दिसणारे जे 2-3 कारण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः काँग्रेसने रशियन युक्रेन युद्धामध्ये रशियाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं पोस्ट केलेल्या आहेत, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर, आता एक्स तेव्हाचं ट्विटर हँडलवरून ह्या पोस्ट केल्या गेलेल्या आहेत आणि रशियाच्या विरोधात लिहिल्या गेलेल्या आहे. हे टोकाला जाऊन लिहिलं गेलेलं असल्यामुळे, ज्या पद्धतीची वक्तव्य राहुल गांधींनी वारंवार केलेली असल्यामुळे ही शक्यता आहे. प्रत्यक्षामध्ये अशी काही माहिती समोर आलेली नाही अधिकृतरित्या, तशी अधिकृतरित्या समोर कोणी आणत पण नाही की रशियन त्या दूतावासातून राहुल गांधींची नाव कटलेलं असू शकतं किंवा त्यांना भेटायचं नाही आम्हाला, असं असू शकतं. दुसरं, स्वतः राहुल गांधी परदेशात जातात तेव्हा वारंवार आपल्या देशाच्या नावानं बोंब करत आलेले. म्हणजे राहुल गांधींना परदेशामध्ये जाऊन भारतातली लोकशाही कशी संपलेली आहे, भारतामध्ये सगळ्या व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी कशा ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत, भारत, इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स अ युनियन ऑफ स्टेट सारखी बडबड, विना पुरावा अशी बडबड देशविरोधी, देशघातक अशी बाहेर जाऊन करायची आहे. आणि उलट आपल्या देशात जर कोणी असेल तर त्याच्यासमोरही अशी जर करायची असेल, करू शकणार असतील, तर त्यांना मुद्दामून भेट घालायचं काही कारणच नाही. पण यापूर्वी जेव्हा अक्षरशः राहुल गांधी अध्यक्ष झाल्याच्या नंतर 5 राष्ट्रप्रमुखांचे त्यांच्या झालेल्या भेटीचे फोटो सर्व माध्यमातून आता झळकत आहेत. त्याच्यामध्ये बांगलादेशच्या शेख हसीना सुद्धा आहेत. त्या तेव्हा अध्यक्ष म्हणजे राष्ट्रप्रमुख होत्या, पंतप्रधान होत्या बांगलादेशच्या. म्हणजे अगदी आत्ताची गोष्ट आहे की सलग 5 वेळा राहुल गांधी LOP झाल्याच्या नंतर, लीडर ऑफ अपोजिशन अधिकृतरित्या, भारतामध्ये आलेल्या 5 उच्च पदस्थ अशा वेगवेगळ्या राष्ट्रांच्या प्रमुखासोबत राहुल गांधींच्या भेटी झाल्याची फोटो, बातम्या, माहिती आत्ताच या सगळ्या प्रकरणातून समोर आलेली. मग कुठल्या तोंडावरती राहुल गांधी आणि त्यांचे चमचे असं म्हणतात की मला भेटू दिलं जात नाही? मग जेव्हा की तुम्ही बाहेरच्या आलेल्या उच्च पदस्थ व्यक्तींना भेटल्याचे पुरावे आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगितली तशी, तुम्हाला त्यांना भेटायचं नसेल तर राहुल गांधीवरलू भेटून बोलण्यात वेळ का खर्च करेल? रशियाचा अध्यक्ष, ज्याला अतिशय छोट्या कमी वेळामध्ये ती भेट ठरलेली होती असं सांगण्यात येत आहे. खुलासा अधिकृतरित्या शासकीय म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सांगण्यात आलं की फार कमी वेळामध्ये ही भेट ठरली आणि फार कमी काळासाठी होती. मग अशामध्ये जेवढे महत्त्वाचे विषय आहेत तेवढे फक्त ते कव्हर करणार आणि जाणार. मग ह्या प्रकरणामध्ये अशा सगळ्या ह्याच्यामध्ये बरं, अजून एक तुम्हाला मी सांगतो. आज जे राहुल गांधी बोंब मारायला लागलेत मला भेटू दिलं नाही म्हणून, हे जेव्हा चीनी राजदूताला अचानक भेटले, भारतामधली गोष्ट, आणि नंतर कबूलच केलं नाही भेटले, त्यांच्याकडून जेव्हा फोटो समोर आले तेव्हा झक मारत राहुल गांधीला कबूल करावं लागलं की भेट झाली होती. मग खरं तर राहुल गांधी वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये कोणाला काय भेटायचं ते भेट. राहुल गांधी तेव्हाही मोठे नेते होते, विरोधी पक्ष नेते नव्हते, खासदार होते काँग्रेसचे. आणि ते जेव्हा असं कोणाला भेटतात तेव्हा त्याची नोंद करावी लागते, परवानगी घ्यावी लागते, किंवा ते सगळी बैठक वगैरे ते ठरवणे हे एक थोडीशी किचकट प्रक्रिया आहे.
आणि तुम्ही बिनधास्तपणे जाता, खोटं बोलता, आणि जेव्हा त्या फोटो त्यांच्याकडून समोर आल्याच्या नंतर हे तोंडावरती पडले, यांना कबूल करावं लागलं. हे वारंवार झालेलं आहे. हॅबिच्युअल म्हणतात ना ज्याला वगैरे, सराईत गुन्हेगारासारखं वारंवार राहुल गांधी हीच गोष्ट करत आलेली. आता खरं तर ते जेव्हा विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना एक मोठा प्रोटोकॉल सुद्धा आहे. तसं असतानाही हे जेव्हा जेव्हा परदेशात जातात त्याची कुठलीही अधिकृतरित्या काहीही माहिती एरवी सुद्धा जनतेसाठी म्हणून समोर येत नाही. काँग्रेस पक्षाकडून काहीही सांगितलं जात नाही. विरोधी पक्ष नेते आहेत म्हणून त्यांच्या कार्यालयाकडून किंवा ह्याच्याकडून त्यांच्या परदेश दौऱ्याच्या संदर्भात काही सांगितलं जात नाही. ते वाचकन निघून जातात, त्यांचे ते काय करायचं आणि कोणाला भेटायचं त्यांचा प्रश्न वापस येतात. हे वैयक्तिक पातळीवरती मी समजू शकतो. मग जर असं असेल, तुम्ही इतके बेजबाबदार पद्धतीनं वागत असाल, तर मग उलट आता पुतीन यांनी तुमची भेट घेतली नाही किंवा तुम्हाला पुतीनला भेटता नाही आलं म्हणून रडगाणं काय चालू आहे? काय झालेलं आहे माहिती का? मी तुम्हाला सांगतो. भारताच्या पातळीवरती तर काय आपण वेगळी चर्चा करू. आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेल्या 11-11.5 वर्षामध्ये, म्हणजे मोदी प्रत्यक्ष राष्ट्रप्रमुख असताना, सत्तेवरती असताना ज्या पद्धतीचं बाजार स्थिरावत गेला, अर्थव्यवस्थेला गती आली, आताही GDPचे जे आकडे आलेले 8.2चे, त्याच्यामुळे जगाच्या पातळीवरती भारताच्या बाबतीतलं एक आश्वासक असं वातावरण तयार झालेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी आपल्या गुंतवणुकीला फायदा होऊ शकेल. आपण तिथे गेलो तर हे जगभराच्या उद्योगांचं, तिथल्या प्रमुखांचं उद्दिष्ट आता असं राहिलेलं आहे की भारतामध्ये जाऊन काही ना काहीतरी पद्धतीनं गुंतवणूक करणं. त्याचं कारण म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची सध्याची असलेली स्थिती. जर ही अर्थव्यवस्था वाढताना दिसत आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये केलेली गुंतवणूक त्याची हमी मिळत आहे, जसं बाजारामध्ये तुम्ही एखादी कंपनी स्थिरपणे वाढताना दिसते, त्या कंपनीचा कारभार जो चालू असतो त्या पद्धतीनं त्याच्या शेअरला किंमत येते. त्याच पद्धतीनं भारताचा शेअर एका अर्थाने जगभराच्या याच्यामध्ये त्याला किंमत आलेली, म्हणून भारतामधल्या गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे. बरं, हे आकड्यातून दिसतंय. ह्याच्यामध्ये काही राजकीय पातळीवरती बोलायची गरज आहे असं नाही. मग अशा वेळी बाहेरचे राष्ट्रप्रमुख त्यांचे उद्योग जेव्हा त्यांना म्हणतात की तुम्ही जा आणि आम्हाला अशा पद्धतीचं एक पोषक वातावरण करण्यासाठी प्रयत्न करा, त्यावेळेस ते इथं येऊन ज्यांचा या सगळ्याला विरोध आहे ते ह्या रडक्यांना भेटतील का? ह्या म्हणजे देशप्रमुखांना, मोदी सारख्यांना भेटून आपल्या देशाचे त्यांच्याशी संबंध चांगले करून त्याचा फायदा करून देतील? सरळ व्यवहारिक प्रश्न. हे जेव्हा अर्थव्यवस्था डेड झाली असं राहुल गांधी आत्ताच बोंबललेले आहेत, इंडियन इकॉनॉमी इज डेड. मग जर व्लादिमीर पुतीन यांना भारतामध्ये येऊन उद्योग व्यापारविषयक काही करार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मार्गाला लावायच्या असतील तर ते हे इंडियन इकॉनॉमी इज डेड म्हणणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याला काय म्हणून भेटतील आणि कशासाठी भेटतील आणि भेटून ते त्यांचं नुकसान का करून घेतील? त्या ह्याचा एक फार सुंदर शेर आहे, नूरजहां नियते शोक भर न जाए कहीं मध्ये, ना मिला कर उदास लोगों से हुस्न तेरा बिखर जाएगी कहीं. ह्या नकारात्मक लोकांना जर आपण भेटलो ना तर ते आपणच नकारात्मक होऊन बसतो. त्याच्यापेक्षा यांना न भेटलेलं चांगलं. त्याच्यावरची ही उसंत वाणी. पुतीन पाहुणा आला भारतात, मिळवेना हात राहुलशी. घेतलीना भेट काँग्रेस ओरडे, शिष्टाचारा तळे गेले म्हणे. काँग्रेसी काळात पाळले का तत्व, दिले का महत्व विरोधका. रशिया विरोधी काँग्रेसची पोस्ट, भेटण्याची गोष्ट व्हावी कैसी. राहुल कधी का पाळे शिष्टाचार, आता उपचार आठवला. परदेशी सदा भारताला शिव्या, भेटी मग हव्या कशाला या. कांत औचित्याचा हरवला मुद्दा, राहुलला गुद्दा विदेशींचा, राहुलला गुद्दा विदेशींचा. ह्याच्यातलं जे औचित्य आहे ते स्वतः काँग्रेस आणि राहुल गांधी हरवून बसलेले आहेत. त्यांना स्वतःला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं महत्त्व कळत नाही, त्याच्यामुळे ते कधीही त्या शासकीय कार्यक्रमाला शक्यतो हजर राहत नाहीत किंवा त्याचं ते काय म्हणता येईल त्याला की ते औचित्यच पाळत नाही. अगदी त्या वक्फ बोर्डवरच्या मतदानाच्या वेळेस रात्रीतून उठून झब्बा पायजाम्यावरती येऊन त्यांनी मतदान केलेलं. संसदेमधली गोष्ट की ज्यांना स्वतःला 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि त्या सगळ्यांचं महत्त्व नाही, जे स्वतः परदेशामध्ये जाऊन वाटेल तशी बडबड करतात देशाच्या नावानं, बडबडत नाही, देशविरोधी वक्तव्य, देशद्रोही वक्तव्य करतात, ते भारतामध्ये
परदेशाचे कोणी उच्च पदस्थ किंवा सर्वोच्च पदावरती बसलेली व्यक्ती आल्याच्या नंतर आम्हाला का भेटले नाहीत म्हणून जर किरकिर करणं असेल तर करत बसा. तुमच्याकडे पाहायला रिकामं कोण आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज